त्या ठिकाणी ते पिंजरे यांनी माणिक दौलत ठेवले. 8 पिंजऱ्यांची संख्या फक्त इथे आहे. मला सांगा निष्पाप जीव जाता तो. कुशलची घटना त्या ठिकाणी साहेब ज्यावेळेस ह्या चिमुरड्या शिवण्याने बघितली, तिचं स्वप्न होतं तिच्या आई वडिलांना ती आधी 2 दिवस म्हणते आई मला पण असं पोलीस व्हायचंय. त्या रील्स ज्यावेळेस ती मोबाईल मध्ये बघत होती 8 दिवस ती घराबाहेर पडली नाही आणि 9व्या दिवशी ज्यावेळेस ती घराच्या बाहेर पडली त्यावेळेस तिचा दुर्दैवी अंत झाला. कुणाच्या तरी ते पोटचं लेकरू होतं. ती पूजा नरवणे आई बाप शेतात राबराब राबतात. बिचारा बाप त्या ठिकाणी गाड्यांची हमाली करतो. कलेक्टर व्हायचं स्वप्न तिने त्या ठिकाणी पाहिलंय. अभ्यासक्रमाला सुरुवात केली. जांभूळ सारख्या संवेदनशील भागामध्ये ग्रामस्थ जीवाच्या आकांताने ओरडून सांगत होते पिंजरे लावा हल्ले होत आहेत, आमचं कुत्रं मारलं जातंय, आमच्या गाईवर हल्ला होतोय. मात्र तुमच्या निद्रिस्त झालेल्या वन विभागाने त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही. शिवण्याच्या बापामागे देखील 15 दिवसापूर्वी आग लागला. ग्रामपंचायतीने पत्र तुमच्या कार्यालयाला दिलं, याची सुद्धा दखल घेतली नाही. हे परिणाम आम्हाला पूजा नरवडेच्या बाबतीत आणि शिवण्याच्या बाबतीत भोगायला लागले. जर एवढ्या चांगल्या आणि अभ्यासू हुशार असणारी अशी जर पिढी आज जर बिबट्यामुळे जर नामशेष होत असेल तर आम्हाला बिबट्याने आमचा जीव महत्वाचा नाही. याबाबत तुम्ही कोणती ठोस आणि निर्णायक भूमिका घेणार आहात हे त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला सांगा. आम्हाला राजकीय इथं काही बोलायचं नाही. वन विभाग आमच्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने सहकार्य करेल आणि या बिकट समस्येतून तुम्ही कसा मार्ग काढणार या प्रश्नाचं उत्तर तुम्ही या ठिकाणी आम्हाला द्या. हॅलो साहेब, हल्लाग्रस्त कुटुंब ग्रामस्थ आणि जे काही इथं उपस्थित सर्वांनी तुमच्या पुढे जे प्रश्न उपस्थित केले, आता प्रश्नांची संख्या जेवढी झाली मुळात ती तुमच्या डोक्यात राहिली का नाही हा प्रश्न. तर तुम्ही काय करा, हे सगळे प्रश्न एका पेजवरती घ्या आणि याच्यावरती काय उपाययोजना करणार हे इथं सगळ्या उपस्थित सर्वांना सांगा. साहेब माझ्या नंतर बोला साहेब. 1 मिनिट फक्त इकडे समोर आहे. लक्षात ठेवा, इकडं लक्ष द्या साहेब परत इकडं लक्ष द्या. वन अधिकारी तुम्ही या ठिकाणी आलात. प्रफुल्लीजी या ठिकाणी किती 7 मला वाटतं 10 मागण्या या ठिकाणी मागितलेल्या आहेत. त्याच्यातल्या कोणत्या तुम्ही मान्य करणार आहेत ते पहिलं सांगा. प्रफुल्ल तुझ्याकडे आहेत का लिहिलेले ते साहेबांकडे द्या आणि अभ्यास करा. तुम्हाला मी सांगतो परवाच्या दिवसापासून म्हणजे आज किती तारीख आहे 16 तारीख 20 तारखेपासून मी याच ठिकाणी पंचतळावरतीच उपोषण करणार आहे आणि आता मात्र उठणार नाही हे लक्षात ठेवा. आज तुम्हाला हात जोडून विनंती आहे साहेब, प्रफुल्लीजी 10 ज्या मागण्या आहेत प्रत्येक माणसाला जर एका माणसाला जर त्या ठिकाणी एका माणसाचा बळी गेला तर 1 कोटी रुपये द्यायला पाहिजे. ही या ठिकाणी पहिली प्रथम मागणी आमची आहे. दुसरी मागणी अशी आहे, आतापर्यंत रेकॉर्ड सगळं चुकीचं सांगते. ज्या शेतकऱ्याचं 2 मिनिटं तुम्ही बोला मी सांगतो. काही पण प्रफुल्ली या ठिकाणी मागण्या मागितलेल्या आहेत साहेब. याच ठिकाणी उपोषण करणार आहे आणि सगळी मंडळी आम्हाला या ठिकाणी ज्या तालुक्याचा भाग या ठिकाणी आहे, जुन्नर आहे, आंबेगाव आहे, शिरूर आहे, पारनेर आहे, हे 4ही तालुक्याचा भाग या ठिकाणी असल्यामुळं याच ठिकाणी मी उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे. तुमच्या या 10 मागण्या या ठिकाणी तुम्ही कोणत्या मान्य करणार हे या ठिकाणी प्रथम सांगा. मागण्याची चिठ्ठी साहेबांकडे आता ज्या मागण्या तुम्हाला ऑफिसला त्या मागण्या आम्ही
त्या आम्ही ऑफिसला पोहोचलो. शिरूर वन परिक्षेत्रामध्ये याच्याकडे सध्या आंदोलन रूपीच्या 10 मागण्या ग्रामस्थांनी केलेल्या आहेत. आणि दुसरा विषय म्हणजे असा का ग्राउंड लेवलला जे बिबट्याचा प्रश्न आंदोलन रूपी जे ग्रामस्थांनी 10 मागण्या केलेल्या आहेत आणि ग्राउंड लेवलला आंदोलन रूपीच्या ग्रामस्थांनी 10 मागण्या केलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट ग्राउंड याचं स्पष्टीकरण तुम्ही आता निश्चितपणे सकारात्मकपणे त्याचा अभ्यास केला जाईल आणि ते जेवढ्या गोष्टी वन विभागाच्या अखत्यारीत येतात त्या निश्चितपणे तत्काळ करण्यात येतील. ज्या केंद्रीय किंवा राज्य शासनाच्या स्तरावरती आहे ते पॉझिटिव्हली वर पाठवण्यात येतील. दुसरा विषय जो आहे पिंजऱ्यांचा, तर सद्यस्थितीमध्ये शिरूर वन परिक्षेत्रामध्ये 35 पिंजरे आहेत. ते पूर्ण पिंजरे या ठिकाणी लावण्याबाबतचे आता निर्देश या ठिकाणी मी देतो. प्रत्येक मळ्यामध्ये 4-4-5-5 पिंजरे लावा. आणि याच्यामध्ये ज्या ठिकाणी पिंजरे लावायचे आहेत त्याची जी लोकेशन आहे ती लोकेशन संबंधित सामान्य सरपंच असतील, पोलीस पाटील असतील यांच्याकडनं घेऊन ते पिंजरे लावण्यात. त्याच्यामध्ये जो सावध लावण्यात आहे ते सुद्धा वन विभागाने तत्काळ या ठिकाणी लावण्यात यावं. बक्ष निश्चितपणे वन विभागच देणार. याच्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांकडून कुठलाही बक्ष या ठिकाणी मागण्यात घेऊ नये आणि बक्ष हे पूर्णपणे वन विभागाने देऊन त्या ठिकाणी हे पूर्ण याची मागणी करण्यात. ज्यावेळेस तुम्ही जुन्नरची घटना घडली त्याला आम्हाला सांगितलं होतं का आम्ही रातोरात त्याला मारण्याची परमिशन आणू, त्याला मारू, तर तुम्ही हे 2 बिबटे पकडून गेले याचं काय करणार हे सांगा. याबाबत मारण्याची शिफारस आपण केंद्र शासनाकडे म्हणजे नागपूरच्या वन विभागाकडे गेलेली आहे. त्याच्यानंतर 2 बिबट त्या ठिकाणी पकडण्यात आले होते. त्यामुळे त्याची अजून परमिशन घेणे. हा बोला बोल ना तू बोल हा कोण कुठे राहतो शेतकऱ्याला कोणाला काय माहिती. सगळ्या ट्रॅफिक समोर आणा. तुम्ही नोकऱ्यावर खात्यात खाता इथं ग्राउंड लेवलला कोणीतरी राऊंड मारा. तुम्ही सिमेंटच्या जंगलात नका राहू. इथं प्रॉपर जंगलात येऊन इथं काय परिस्थिती ही पाहायचं येऊ. कोणता अधिकारी कोणत्या गावासाठी नियुक्त कोणता अधिकारी कोणत्या गावासाठी नियुक्त आहे? सर मी बोलतोय माझ्याकडे लक्ष द्या. सर मी बोलतोय तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. एक मिनिट साहेब, हो साहेब इकडं मारण्याची आम्ही परवानगी मागतोय, परंतु 2003 साली पहिली जुन्नर तालुक्यात मंगरुळ या ठिकाणी घटना घडली होती. लांबकड्यांचा 6 वर्षाचा मुलगा खाल्ला होता. त्यावेळेला आमच्या गावात मिलिटरी येऊन बसली होती. आम्ही 20 दिवस त्यांना बाटली घातल्या. तुमच्या समोरून वाट जातोय, तुम्ही मारत नाही, आम्हाला लेखी आश्वासन द्या. त्यावेळेला आम्ही त्या मागण्या तुमच्या खरंच मान्य आहेत असे आम्ही समजू. आणि दुसरी गोष्ट राहिली, आता इथून पुढे आम्ही रस्ता बंद नाही करणार. शिरूर तालुक्यामध्ये असतील 500 गाव, तुम्ही सांगताय 35 पिंजरे. मळ्यात 15 वाघ आहेत आणि त्यांच्या पाठीमागे प्रत्येक आणि तुम्ही सांगताय मागण्या अजिबात नाही. तुम्ही हो सर, मी 2 मिनिटं बोलू द्या मला, 2 मिनिटं. तुम्ही जे सांगता ना केंद्र शासनाच्या परवानगीने हे होईल, आम्ही खासदार निवडून दिले, ते काय करतात? अजिबात सुद्धा कोणताच प्रतिनिधी या ठिकाणी आलाय नाही पाहिजे, येऊ नाही दिला नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, हाताला बिबट्याचा प्रश्न कोण जातीचा साप वन विभागाच्या अंतर्गत मोडतो, त्याच्यावर तुमच्याकडे काय उपाययोजना आहे?
2 मिनिटं 2च मिनिटं आवाज 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं मी चुकीचं नाही बोलत ऐका त्याच्यात नाही बोलायचं फक्त या मागे तुम्ही लिहून घ्या आणि ऐका ना ज्या वेळेला बिबट्या पकडला जाईल एक बिबट संघर्ष समिती तयार करा त्या प्रत्येक गावातून 2 जण त्या समितीवरती घ्या ज्या वेळेला बिबट्या पकडला जाईल तो त्या समितीच्या सदस्यांच्या नुसार त्या ठिकाणी मानेगाव मध्ये सोडण्यात यावा अशी माझी विनंती आहे तो माईक घे इकडे सर माझ्याकडं 1 मिनिट लक्ष द्यायचं सर तुम्हाला विनंती आहे मी चांदूरगावचा रहिवासी आहे मगाशी या सरांनी उल्लेख केला तुमचे वन क्षेत्रफळ अधिकारी रहिवासी आल्याबाबत आमच्या चांदूरगावामध्ये जवळजवळ 25-50 लाख रुपये खर्च करून शासनाने तिथं कार्यालय बांधले परंतु तुमचा तिथे कर्मचारी निवासी का राहत नाही याचा उत्तर तुम्हाला त्या तुमच्या कार्यालयाच्या शेजारी आमची शिंदे वस्ती राहते शेलार वस्ती राहते 4 दिवसापूर्वी एका गोट्यावरती बिबट्याने हल्ला केला गाईचं जागेवरती त्या ठिकाणी गाय मृत पावली त्याच ठिकाणी 8 दिवसापूर्वी एका महिला सकाळी महिला बाहेर आली घरातून बिबट्याने त्याच्यावरती झपट मारली साईडने आळावळा केला म्हणून त्या बिबट्याने सोडलं तिचं नाव मी तुम्हाला सांगतो नपई संपत वर्षे त्याच्याबद्दल 3 महिन्यापूर्वी त्याच महिन्यामध्ये तिथं तुमचं कार्यालय त्या ठिकाणी 50 लाख रुपये खर्च करून बांधलंय तिथंच आमची संगीता अंकुश शिंदे की जिला बिबट्यानं त्या ठिकाणी सकाळच्या वाणी पकडलं आणि तिला आळेफाडे या ठिकाणी जवळजवळ 1,44,147 तुमच्या खात्याने खर्च केला आम्ही हे मान्य करतो परंतु माझा मुद्दा असा आहे की साहेब तिथं तुमचे निवासी कर्मचारी का राहत नाही कार्यालय उपस्थित असून सुद्धा त्याचा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्याचा तोटा होतोय आमचे शेतकरी जसा शिवण्याचा मृत्यू झाला तसा चांदोरचा एखादा मृत्यू होणार झाल्यानंतर तुम्ही जागे होणार आहे का हा माझा सवाल आहे निश्चित तुमचे क्षेत्रफळ कार्यकारी अधिकारी त्या ऑफिस मध्ये 8 दिवसामध्ये त्या ठिकाणी निवासी आहेत हा खर्च शासनाने कशासाठी केला याचं उत्तर तुम्ही आम्हाला लगेच दिलं पाहिजे आणि साहेब काल या ठिकाणी भावनी जो प्रश्न उपस्थित केला अतिशय रास आहे शासकीय कर्मचाऱ्यांनी निश्चितपणे आपल्या हेडक्वार्टरला राहिलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी ही जी वास्तू बांधलेली आहे त्या ठिकाणी इथून पुढं वन परिक्षेत्र अधिकारी यांना मी या ठिकाणी निर्देश देतो की या ठिकाणी त्यांनी त्याच हेडक्वार्टरला आपले कर्मचारी सगळं राहतात की नाही याची खात्री करावी आणि इथून पुढे त्याची दक्षता दादा भाऊ आता एक गोष्ट आहे किती गेला शेवटी तुम्ही सगळ्या कशासाठी आल्यात एक शिवण्या गेली परत दुसरी शिवण्या जाऊन यासाठी आल्यात बरोबर आहे जे यांच्या हातात आहे ती लोक करणार आहे उद्या त्या यांची बिबट्याची नसबंदी तो वेगळा विषय ते त्यांचं करतील उद्या तुमची काय झाडं उगवायची तिथे बिबट्या आणून देत पण आज महत्वाचा प्रश्न हा की जी बिबटे त्या ठिकाणी फिरतात त्यांना तुम्ही बंदोबस्त कसं करणार आणि तो प्रश्न फक्त आणि फक्त यांची पिंजऱ्याची संख्या वाढून त्या ठिकाणी त्यांना खाद्य ठेवून जास्तीत जास्त या ठिकाणची बिबटे पकडून तरच तो प्रश्न त्या ठिकाणी सुटू शकतो तेवढंच तुम्ही आम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की तुम्ही एवढंच आम्हाला सांगा की या परिसरामध्ये जास्तीत जास्त किती तुम्ही पिंजरे लावणार आणि त्या ठिकाणी या बाकीची जी बिबटे आज फिरतात त्याचा बंदोबस्त तुम्हाला कसा करता येणार शेवटचा बिबट्या डॉक्टर साहेब शेवटचा बिबट्या कधी जेरबंद होणार नाही या ठिकाणी शिरूर वन परिषदा जरी बिबट्यांची संख्या कमी असली तरी आपण दुसऱ्या परिक्षेत्रामधून त्या ठिकाणी पिंजरे आपण आणणार आहोत आणि या ठिकाणी कुठलाही बिबटचा पूर्ण परत कुठलाही हादसा होणार नाही याची सुद्धा आपण या ठिकाणी दक्षता घेणार आहोत या ठिकाणी आपले जे बेस कॅम्प आहेत बेस कॅम्पवरचे कर्मचारी आहेत त्यांनी दिवस रात्र या ठिकाणी त्याची गस्त करावी आणि या ठिकाणी पुनश्च कुठलीही अशी घटना घेऊ नये याच्याबाबत खबरदारी घ्यावी आणि सध्या स्थितीमध्ये जरी आपल्याकडं शिरूर वन परिक्षेत्रामध्ये कमी असतील तरी आपले आता 200 पिंजरे या ठिकाणी मंजूर झालेले आहेत आणि ते येईपर्यंत आपण आजूबाजूच्या परिक्षेत्रामधून या ठिकाणी 100 पिंजरे या ठिकाणी आपण 1-2 दिवसामध्ये लावणार आहोत कसं आहे सुरुवात आपल्याला कुठून तरी सुरुवात करायची आहे सुरुवात केल्यानंतर मग आपण त्याच्या पुढेही पिंजरे लावणार
साहेब एक मिनिट, आता आपल्याकडे शिरूर विभागात फक्त 35 पिंजरे आणि हे 200 मंजूर झाले, हे वर्षभर काही येत नाही, कधी येतील मग? आणि आता अजितदादांनी सांगितले नसबंदी करायची आणि ही नसबंदी केलेले बिबटे कुठं सोडायचे? कुठं सोडायचे? नसबंदी केलेले सोडली आणि आम्ही सर्व शेतकरी नसबंदी केल्याच्या नंतर तो बिबट्या पूर्ण ताकदीनिशी चांगला आता बच्चा राहिलाय ना, आता मोठा माणूस घेऊन जाईल, तो रागीट बनणार, तो आणखी स्ट्रॉंग बनणार गावणी साहेब, बरोबर का? स्ट्रॉंग झाल्याच्या नंतर बिबट्या मोठा माणूस सुद्धा घेऊन जाईल. याला बंदिस्त करणं गरजेचं आहे आणि पिंजरे वाढवा. आणि माझी एक तुम्हाला विनंती आहे, तुम्ही शासनाचा प्रस्ताव सादर करून आमच्या घरी मला कॅप्टनला अनुदान आले, आर्नीला पण आले, कांदा चाळीला, त्याच्यात तुम्ही बसवा नाही पिंजरा. आम्ही ना 10% लोक वर्गणी करू, सगळ्यांच्या घरी पिंजरे पाहिजे. इथं 35 पिंजरे 200 पिंजऱ्याचा विषय नाही, इथं 1 लाख रुपये लागायचे, 10% लोक वर्गणी आम्ही भरू आणि आम्हाला 90,000 रुपये अनुदान जर दिलं, तुम्ही 1,00,000, 1.25 लाख रुपये, 2.5 लाख, 2 लाख जशी किंमत वस्तूची किंमत असेल त्या पद्धतीने अनुदान मिळते. 1 लाखाला तुम्ही आम्ही 10% लोक वर्गणी भरतो आणि सगळ्यांच्या घरी पिंजऱ्याची गरज आहे. आणि एक पक्ष आम्ही स्वतः देऊ आमच्या पद्धतीने करू शकत नाही, पण आम्हाला हे वॉटर वेटरच्या जागे टाका ना पिंजरा. सर नसबंदी मेलची का फिमेलची? नसबंदी मेलची का फिमेलची? हॅलो मला साहेब, जर तुम्हाला आहे ना एवढे जर बिबटे नेता येत नसेल, आम्हाला प्रत्येकाला एक बिबटे आले आम्ही सांभाळतो. नसबंदी मेलची का फिमेलची? सर नक्की नसबंदी तुम्ही मेलची करणार का फिमेलची करणार? 2 मिनिट याच्यात विचारा प्रश्न, सगळ्यांना ऐकू गेले पाहिजे, प्रश्न विचारा त्याचा. प्रश्न एक आहे, तुम्ही नसबंदी जी करणार आहे ती मेलची करणार का फिमेलची करणार? त्याच्यामध्ये जे वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया जे आहे ते केंद्र शासनाचे अग्रगण्य टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे. त्यांनी जुन्नरला येऊन आपल्या या 4-5 तालुक्यांमध्ये येऊन अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी नसबंदीला हिरवी झेंडी सुद्धा त्या ठिकाणी दिलेली आहे आणि तो प्रस्ताव सध्या केंद्र शासनाकडे मंत्रालयामध्ये आहे. तो निश्चितपणे या आठवड्याभरामध्ये प्राप्त होईल. सकाळपासून दुपारपासून आंदोलन चालू आहे. तुम्ही सगळे पावसात दिसलं, शेतकरी पण पावसात आहे. आता आपण बिबट्या पकडणार, तो पिंजरा घेऊन मागे डोलला जाणार, तो पिंजरा पण तिथे राहणार, बिबट्या पण तिथे राहणार, पर्यायी पिंजरे यायला उशीर लागणार. तर ही उपाययोजना नेमकी कशी असणार? सद्यस्थितीमध्ये असे निर्देश देण्यात आलेले आहेत की कुठलाही पकडलेला बिबट जो आहे तो पिंजरामधून त्याला परत निसर्गमुक्त करायचं नाहीये. जोपर्यंत ही परिस्थिती गंभीर स्वरूपाची आहे तोपर्यंत कुठलाही बिबट निसर्गमुक्त करण्यात येणार नाही. आपल्याला जरी आपल्याकडे जागा नसली तरी आपण आता वनतारामध्ये जे शेवटच्या स्टेजमध्ये आपला आहे 50 बिबट वनताऱ्याला पाठवण्याची कारवाई ऑलरेडी सुरू झालेली आहे. त्या ठिकाणी जर आपल्याला 50 बिबट्यांची जागा जर प्राप्त झाली तर निश्चितपणे आपले इकडचे पकडलेले बिबटे आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो. ते काय करतात की आम्ही जर कळवलं की इथं बिबटे आहे तर एवढं गांभीर्याने घेत नाहीत. पत्र दिलं, आरेफोडनं पत्र दिलं, 15 दिवसापूर्वी आरेफोडने काही बघितलं नाही. तर आता इथून पुढे तुम्ही आम्हाला एक शब्द द्या, तुमचा मोबाईल नंबर सुद्धा तुम्ही इथं जाहीरपणे सांगा, आम्ही तुम्हाला डायरेक्ट फोन करू. टोल फ्री नंबर तुमचा पर्सनल मोबाईल नंबर द्या, तुम्हाला फोन करू. आम्हाला काय अपेक्षा नाही माहिती का, जर आमच्याकडे बिबट्या दिसला इथं 2 ठिकाणी, तुम्हाला फोन केला की 3 पिंजरे लगेच तिथे लावले पाहिजे. तुम्ही कुठलाही फोन आला तुम्हाला की आम्हाला 3 पिंजरे लगेच लावले पाहिजे, काय सांगा? काल आमच्या दोघा नवरा बायकोच्या मागे वाघ लागला, आता आम्ही कुठून पिंजरा मागायचा? सर टोल फ्री नंबर काय कार्यवाही करणार सांगा. टोल फ्री ग्रामस्थांनी बिबट्या दिसल्याची तुम्हाला माहिती दिल्यानंतर तुम्ही लगेच पिंजरा लावणार का? टोल फ्री नंबर संबंधित ग्रामपंचायतला आम्ही या संध्याकाळपर्यंत आम्हाला टोल फ्री नको, आम्हाला
त्यांच्या नंबरपेक्षा आम्हाला तुमचे खासदार अधिकारी भालेकर आणणार. त्यांना अर्ज देऊन ते गाडी करत नाही म्हणून आज हा दिवस आला. तुमचे खाल्ले अधिकारी तुम्हाला काय त्यांचा पर्सनल नंबर पेक्षा टोल फ्री नंबर भालेकर आणणार. टोल फ्री नंबर पर्सनल नंबर घेण्यापेक्षा टोल फ्री हा नंबर भालेकर आहे. तुमचं क्षेत्रफळ निवासी ठेवा, अडचण येणार नाही. तुमचं क्षेत्रफळ निवासी ठेवा, अडचण येणार नाही. आता मार्ग तुमचं क्षेत्रफळ अजूनही नेमणे तुम्ही बघा, आपण 2 तास बसलोय, साहेब फक्त उडवाउडवीची उत्तर देतात. एकच निर्णय आपण म्हणतोय आमचा शेवटचा मुद्दा कधी देणार, ते म्हणतात आमच्याकडे 35 पिंजरे, आम्ही 100 लावू, 200 लावू. आपण म्हणतोय फोन केल्यावरती 3 पिंजरे लावा, त्याला तयारी दाखवत नाही. आपण म्हणतोय नुकसान भरपाई 1 कोटी द्या, त्याला तयारी दाखवत नाही. आपण प्राण्यांचे नुकसान भरपाई मागतोय, त्याला तयारी दाखवत नाही. मग या फॉरेस्ट प्रशासनाचं करायचं काय? तुम्ही 10 मागण्यातल्या कोणती मागणी मान्य केली? 10 मागण्यातली कोणती मागणी मान्य केली आम्हाला सांगा. मुंबई भावनी जे या ठिकाणी जे 10 पॉईंट मुद्दे या ठिकाणी काढले होते निश्चितपणे त्याचा आत्ता त्याचा अभ्यास करून त्याच्यामध्ये जे सकारात्मक त्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात बरं 10 मधल्या कोणती मागणी तुम्ही आतापर्यंत मान्य केली आम्हाला हे सांगा ना. ज्या मागण्या आता त्यांनी केलेल्या आहेत त्या पूर्णपणे आपण या ठिकाणी ज्या माझ्या स्तरावरती आहे त्या निश्चितपणे होतील. ज्या शासनाकडे आहे त्या शासनाकडे पाठवण्यात येतील, त्या केंद्र शासनाकडे आपण ड्रोननी बघून बिबटे बरोबर किती मागली, 1 बिबट्या पकडला गेली, आता इथं 2 पकडले गेली. ही पेपर कसे पिंजरे लावले, जांबूच्या बिबट्याला 4 लोक गेले. ते बिबट्या कधी पकडा तुम्ही? मंदिरामध्ये काय बिबट्या होता का पकडलं होतं? रात्री बिबट्या होता, देवळं सोडले बिबट्याने. पकडू बिबट्या घेऊ, बिबट्या शेवटच केल्यानंतर त्या ठिकाणी पिंजरा लावण्याची जागा त्या ठिकाणी मिळते आणि मग आपण लक्ष द्या. इथं कलेक्टर आल्याशिवाय हे थांबायचं नाही. जिल्हाधिकारी आले, जिल्हाधिकारी आल्याशिवाय आंदोलन थांबायचं नाही. जिल्हाधिकारी आल्याशिवाय आंदोलन बंद करायचं नाही. कुणी इथून हरायचं नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. इथे आले तो डीएफओ आपल्या कुठल्याच मागण्यांना ठोसपणे उत्तर देत नाही. ते फक्त गोल 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 फिरवण्याचं काम करतात आणि त्याच्यामुळे आपण साहेब तुम्ही आता फाट्याला माझ्या तिथं चालत माझ्या 3 बिबटे जर नसले जर नाही असते यांना सांगा 3 बिबटे जर नाही सापडले तर मग मला सांगा. फाट्यात 3 बिबटे माझ्यामुळे ते काका माहिती द्या. बर का लक्षात ठेवा, माझ्या मळ्यात आता फाट्यात चला. 3 बिबटे जर नाही सापडले पिंजरे लावा आणि चला सगळे ज्ञान चला तुम्ही आखी. जर 3 पिंजरे नसेल तर मग मला सांगा 3 बिबटे. किती बळी जातील, किती शिवानी होतील याचं उत्तर तुम्ही आता ठोस आम्हाला द्या. बिबटे आता शिरूर तालुक्यात 500, आंबेगाव तालुक्यात तिकडे किती असतील, जुन्नर मध्ये किती असतील आणि ते रोज मोकाट फिरतात. पुढच्या 3 महिन्यात या 500ची संख्या 1000 होणार आहे. त्याच्या 6 महिन्यात परत 2000 होणार आहे. आणि हे 200 बिबट्यांची कॅपॅसिटी सांगतात. आम्ही 100 पकडणार, 200 पकडणार आहे. काय त्याला अर्थ आहे का? कुठलं तरी निबंध आहे का, धोरण आहे का तुमच्याकडे? पुढच्या 20 वर्षात किती बिबटे वाढणार आहे, आम्ही कसं रोखणार आहे त्यांना?
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.